सोबत आपण लढाई करणार आहे आणि या लढाईमध्ये जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत या स्टेजवरून किंवा या जागेवरून आपण कुठेही जाणार नाही. तयारी आहे सगळ्यांची? जाणार का? बाबाला पाठिंबा देणार? बघा आता तुम्ही हो म्हटलंय कारण आझाद मैदानचा माझा अनुभव आहे. हो म्हणतात जसे जसे दिवस वाढत जातात तशी तशी तुमची मानसिकता तुमचं एनर्जी पॉवर कमी होत जाते. मनात एक ठासून ठेवायचं एक विचार ठेवायचं मी या ठिकाणी फिरायला आलेलो नाही. मी फक्त माझ्या परिवारासाठी मला रोजगार हवा आहे, मला हक्काची माझी भाकर हवी आहे. मला या ठिकाणी ऊन पाऊस वारा काही पण असो कुठल्या पण परिस्थिती त्या परिस्थितीला समोर जाण्याची एक मनामध्ये जिद्द ठेवा. एक जिद्द ठेवा तुम्ही की तुम्ही एक अशी जिद्द ठेवली की खरंच या ठिकाणी तुम्हाला जे काय तुम्ही आला ज्या गोष्टीसाठी इथे आलेले आहे सर्व महिला माझ्या महिला वर्ग आहे माझे बांधव आहे या ठिकाणी आलेले आहे. सर्वांना एक तळमळ आहे की बाबा आपण काहीतरी आपला आता कालावधी समाप्त होणार आपल्या हाताला रोजगार नाही आपण बेरोजगार होणार आहे तर आपण काहीतरी इथून आनंदाचे क्षण आपण घरी घेऊन जाणार आणि जो आपण आनंदाचा गुलाल उधळणार तो क्षण पाहणं वेगळाच असेल. कारण जे आनंदाचे क्षण राहतात ते कारण जोपर्यंत आपण एकदम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण देत नाही तोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होणार नाही. आता शासन लगेच तुम्हाला वाटेल का की येईल या पुढे तुमच्या मागण्या मान्य करणार का? कारण जोपर्यंत तुम्ही त्यांना पूर्णतः लढा देणार नाही सरकारला तोपर्यंत सरकार पण आपल्या मागण्या पूर्ण करणार नाही. कारण ते बघत आहे त्यांना तुम्हाला काय वाटते सरकारला आपली अपडेट मिळत नाही का? प्रत्येक गोष्टीतून सरकारपर्यंत आपली बातमी पोहोचत आहे. प्रत्येक गोष्टीतून आपल्याला जरी वाटत आहे की आपण या ठिकाणी आहे तरी सरकारचे काही लोक आपल्यावर लक्ष ठेवलेलेच आहेत त्याच्यापर्यंत प्रत्येक अपडेट मिळतात. आताच उमरग्याचे आमदार